पॅकेजवाली बघतात, 1 वर्ष बिचारी काम करते, दुसऱ्या वर्षी तिच्या हातात एक बच्चा देतात सांभाळ, आणि मग त्या नवऱ्याच्या डोक्यावर येतो प्रेशर, असा तो प्रेशर कुकर सारखा रोज त्याच्या शिट्ट्या वाजतात आणि बिचारी बायको किती पॅकेज असू दे, किती भारी काम लागत असू दे, पण ती काम नाही करू शकत, कारण मुलांकडे लक्ष द्यायला कोण नाही. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे, बघायची का? रोज हा माणूस मी जेवायला बसली की व्हिडिओ काढतो. हे बघा राजेशाही थाट चाललाय, कसा चाललाय थाट, कसं खातोय हा. नशीब तुझं थोर की तुला माझ्यासारखी बायको भेटलीये आणि तू 2 टाइम खातोयस, कसं का होईना पण खातो. उपाशी तर राहत नाही, टायमाला नका का नसना, पण उपाशी तर नाही राहत. नाही तर ह्या जगात कितीतरी पोरं अशी आहेत त्यांना बायका भेटना, ते बोलतायत त्यांनी काय नका का करा त्या पोरीने, पण आम्हाला लग्न करा. मी भांडी घासायला तयार आहे पण आम्हाला पोरगी द्या बोलतायत. मी जेवण करायला तयार आहे पण आम्हाला पोरगी द्या बोलतायत. त्यांना पोरगी भेटत नाही. हा बघा कसा. बरोबर आहे. इथं पोरी भेटना, ज्यांना भेटले ना त्याला गोड मानून घेता येत नाही, आहे की नाही? येतं का गोड मानून घ्यायला? तुला पण भेटले, गोड मान की मला. तुम्हाला गोड, तुम्ही गोड बोलले तर गोड मानेन ना मी तुम्हाला. दात खाल्ल्यावर कशाला कोण गोड बोलल? खरी गोष्ट आहे की नाही सांगा मला. आजकाल कितीतरी पोर आहेत, मी तर बघते सोशल मीडियावरती, ते हे असतात ना, काय बोलतात तो त्याला, सिंगल पोरांसाठी नाही, मेम्स असतात, मेम्स सिंगल पोरांसाठी. त्याच्या खाली मरणाची पोरं कमेंट करतात, आम्ही सिंगल, हॅशटॅग सिंगल, आम्ही सिंगलच मरतो, सिंगल सदा सुखी. म्हणजे इतकी पोरं आहेत सिंगल, सगळ्यात शेवटचं सिंगल सदा सुखी. इतकी पोरं सिंगल आहेत, बिचाऱ्यांना बायको भेटाना, गर्लफ्रेंड भेटाना, काय भेटाना. बायको नाही भेटली तरी चालेल, पण हा ज्याला हाय त्याला हे असे चाळे सुचतात. बघितलं, मेंटल पीस पाहिजे, मेंटल पीस. पण खरंच लग्न करून बघावे. आणि असं ताव मारावे, आणि ताव मारून परत बायकोलाच नाव ठेवावे, तुझ्यामुळं माझी जिंदगी झंड झाली म्हणून. या जगातला प्रत्येक नवरा हेच बोलतो. आणि संध्याकाळी म्हणतो, संध्याकाळी कालवण काय बनवणार आहे, भाजी काय बनवणार आहे, नाही चपाती नको, भाकरी बनव. बायको म्हणते ठीक आहे बरोबर. भांडण केलं, किती भांडण झालं तरी गिळायचं काय बंद करत नाही कोण, की जाऊ दे आज भांडण झालंय, स्वयंपाकच नाही बनवायचा. हा मी जेवणारच नाही आज, तुझ्या हातचं खाणारच नाही. भांडण करायला जा, काहीतरी बनव, मला भूक लागली. एवढे पैसे पण नसतात ना जाऊन बाहेर खायचं. बाहेरचं खायसाठी हे पण लागतं, काय म्हणतात, तेवढं तुमचं पोट पण स्ट्रॉंग लागतं. बाहेर काय कसं काय बाबा. मध्ये तर आहे ना, काय सांगू तुम्हाला, पुण्यामध्येच ना कुठलं तरी मी न्यूज बघितली होती, सगळे त्या एरियामध्ये कुत्रे गायब व्हायचे. नंतर शेवटी कळलं पोलिसांना की आईला हे हॉटेलमध्ये कुत्रे तोडून खायला घालतात. जेवताय ना तुम्ही, गप जेवा ना. डेंजर बाबा. टॉपिक काय आहे? लग्न. तर मला असं वाटतं की ज्याने त्याने आपापल्या वयात लग्न करून घ्या. जास्त काय म्हणतात, जास्त सेटल झाल्यावर बघू, किंवा असं झाल्यावर करू, तसं झाल्यावर करू. नंतर पडून येतं. आता 20-20, 25-25, 30-30 लाखाचे पॅकेज असून सुद्धा त्यांना बायका भेटणार, आणि ती बी त्यांना बायको पण अशी पाहिजे, त्यांना त्या बायकोला पण पॅकेज पाहिजे चांगलं. आणि ती किती दिवस चालणार? अपेक्षा कोणाच्याच कमी नाहीत आजकाल. मुलांच्या पण अपेक्षा आहेत आणि मुलींच्या. बोलतो आपण आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात, मुलांच्या पण काही कमी अपेक्षा नाही आहेत.
मुलांच्या पण भरपूर अपेक्षा आहेत. काय हम्म? काय अपेक्षा मुलीकडनं काय अपेक्षा करायला पाहिजे? मुलं पण पॅकेज वाले बघतात आजकाल, नाही बघत का? मग ठीक आहे ना, मुलाला तर पॅकेज असल्याशिवाय तो करतच नाही लग्न. हे? मुली पॅकेज वाली बघतात, 1 वर्ष बिचारी काम करते, दुसऱ्या वर्षी तिच्या हातात एक बच्चा देतात सांभाळ, आणि मग त्या नवऱ्याच्या डोक्यावर येतो प्रेशर, असा तो प्रेशर कुकर सारखा रोज त्याच्या शिट्ट्या वाजतात. आणि बिचारी बायको किती पॅकेज असू दे, किती भारी काम लागत असू दे, पण ती काम नाही करू शकत, कारण मुलांकडे लक्ष द्यायला कोण नाही. नवरा काय लक्ष देऊ शकत नाही व्यवस्थित, है ना? हे सत्य वचन आहे, हे बरोबर बोलली, मी ऍग्री करतो. मला तर काय कळत नाही. बऱ्याच बायकांचं करिअर असंच बरबाद झालेली आहे ना का? पहिला बच्चा पहिला झाला, तिथे त्याला सांभाळायला 2 वर्ष गेली, नंतर मग 2 वर्ष इंटरेस्टच जातो कामातनं. आता माझे 4 वर्ष गेले असेच. मी लग्नाच्या आधी जॉब वगैरे केलाय, पण आता मला जॉब करायचा इंटरेस्ट नाहीये. आता मी मस्तपैकी आईत ताव मारणार आहे. ताव मार तू, पण सांगण्याचं तात्पर्य की लगेच दुसरा बच्चा, लगेच तिसरा, काय असेल ते दुसरा बच्चा. मी तर सांगितलंय स्पष्ट, मुलांचा अभ्यास घेणार मस्तपैकी, तू आणून दे घरात, टेन्शन नाही घ्यायचं. बघू पोरी मोठी झाल्यावरती. लय लक्ष द्यावं लागतं मग पोरांकडे. चालता चालता काय पण होते मग. आपण नाही जॉब करणार तर मुलांना पॅकेज वाली काही शोधू नका. पॅकेज वाली शोधली तरी 1 वर्षाने घरातच बसवणार आहे तुम्ही. आणि तुम्ही मुलींना सुगरण शोधा. मला तर म्हणा वास खायला प्यायला घाललं पाहिजे. तुम्ही भरपूर पैसा कमवा, तुम्ही कमवा, पण बायकोनी कमीत कमी बस, है की नाही? मला हे बोललेले, तुला दुकान टाकून देऊन, तुला असं करून, तुला तसं करीन, पोरं सांभाळायला आपल्याकडे लय माणसं तर आमची गोष्ट, 1 माणूस जमा व्हायला लेकरू सांभाळायला. बरोबर आहे, ठीक आहे. आता काय जाऊ दे, बंद करते आता, काय वाईट लागली ती पण. बाय बाय मित्रांनो, झालं माझं जेवण आता. आमची आजी